महिलांसाठी आम्ही स्वतंत्र बस योजना अशी केलेली आहे. तर त्याला आम्ही काही वेळेला आपण पिंक बस असं पण नाव देऊ. तर ही बस ठराविक कालावधीसाठी असणार आहे, म्हणजे कॉलेजच्या टायमिंगमध्ये असणार आहे किंवा इतर पीक आवर्स जिथं आहे की जिथं महिला वर्ग जास्त काम करतात कमर्शियल एरियामध्ये, तर तिथं ही बस सेवा आपण देणार आहोत. त्याच्यानंतर बाकीच्या रेग्युलर बसमध्ये सुद्धा आपण CCTV महिलांचं CCTV प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक सीटला एक इमर्जन्सी बटन दिलेलं आहे, त्याला SOS म्हणतात, की जेणेकरून काही महिलांच्या बाबतीत प्रॉब्लेम किंवा काही कुणी त्रास दिला तर ते इमिजिएट बेसिसवर ते बटन दाबून स्थानिक पोलीस स्टेशनला जर संपर्क करून त्याच्यावर लगेच कारवाई होऊ जाईल. तर ह्या पद्धतीने आपण ते सगळं नियोजन केलेलं आहे. त्या बस सेवेमध्ये सगळे टाईम टेबल तुम्हाला ॲपद्वारे बघायला मिळतील, तिकीटही तुम्हाला ॲपद्वारे काढायला मिळतील. त्यामुळे मी म्हणतो की KMTचा जो नवीन चेहरा आहे तो 100% यावर्षी तुम्हाला नवीन बघायला मिळेल. एक नवीन KMT पुन्हा जन्माला येणार आहे आणि तो वर्ष म्हणजे 2026 ते 2026 हा वर्ष आहे. जसं सर्व नवीन युवा आणि नूतन नगरसेवक झाले तसे आता KMT पूर्ण युवा आणि 100% तरुण KMT जन्माला आलेली आहे. त्यामुळे त्याचा नवीन चेहरा चांगलेच नागरिकांचा प्रतिसाद मिळणार आहे.